स्वयंपाक म्हणजे एक रेसिपी नाही तर तो घेतलेला अनुभव असतो. जसं आयुष्यात आपण अनुभवातून शिकत असतो. फक्त पुस्तकी नॉलेज उपयोगाचं नाही आहे. आयुष्य शिकताना अनुभवही देणं खूप गरजेचं असतं. तशाच पद्धतीने स्वयंपाक पण अनुभवातूनच येत असतो. प्रत्येक नवीन रेसिपी ट्राय करताना तो एक अनुभवच असतो. त्यातूनच आपल्याला मसाल्यांचे अंदाज येतात. प्रत्येक वेळेला आपल्या रेसिपीची चव बदलते. तर हे सर्व अनुभवातूनच आपण शिकत असतो. तर नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वादाची रसोई. आज आपण आमच्या सांगली भागात मिळणारी आणि प्रत्येक लग्नाच्या पंक्तीत किंवा प्रत्येक मोठ्या कार्यक्रमात बनणारी ही वांग्याची चमचमीत भाजी बनवणार आहोत. बनवायला खूप सोपी आहे, चवीला तेवढीच छान लागते. तर त्यासाठी एक कढई घ्यायची आपल्याला. कढईमध्ये 2 चमचे तेल ॲड करायचे. तेलामध्ये छान जिरं मोहरीची फोडणी द्यायचे. जिरं मोहरीची खमंग फोडणी बसली की त्याच्यामध्ये एक मोठ्या साईजचा कट करून घेतलेला कांदा ॲड करायचा आहे. कांदा छान गोल्डन कलरवरती परतून घ्यायचा आहे. नंतर त्याच्यामध्ये कढीपत्त्याची पानं ॲड करायची. कढीपत्त्याची पानं कांद्याबरोबर छान परतून घ्यायची. नंतर एक मीडियम साईजचा टोमॅटो कट करून त्याच्यामध्ये ॲड करायचा आहे आणि टोमॅटो पण छान मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. टोमॅटो छान परतला की त्याच्यामध्ये आलं लसणाची पेस्ट ॲड करायची. आलं लसणाची पेस्ट पण छान परतून घ्यायची. आपण आलं लसणाची पेस्ट व्यवस्थित परतली की त्याच्यामध्ये आपण भरपूर कट करून घेतलेली कोथिंबीर ॲड करायची. कोथिंबीर पण छान ह्या सर्व जिन्नसांबरोबर परतून घ्यायची. कोथिंबीर व्यवस्थित परतली की त्याच्यामध्ये घरातले बेसिक मसाले ॲड करायचे. बेसिक मसाल्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा हळद ॲड करायचे, अर्धा चमचा गोडा मसाला ॲड करायचा, 1 चमचा धनेपूड ॲड करायचे आणि अर्धा चमचा जिरेपूड ॲड करायचे. नंतर 2 चमचे कांदा लसूण मसाला ह्याच्यामध्ये ॲड करायचा आहे. 1 मोठा चमचा गरम मसाला ॲड करायचा आहे. आता 2 चमचे कांदा लसूण मसाला मी ॲड करते आणि चवीपुरतं मीठ ॲड करायचं ह्याच्यामध्ये. आणि आता हे सर्व मसाले कांदा आणि टोमॅटो बरोबर छान मिक्स करून घ्यायचे. मसाले छान व्यवस्थित परतून घेतले कांदा आणि टोमॅटो सोबत की त्याच्यामध्ये आपण कट करून घेतलेले वांग्याच्या फोडी ॲड करायचे. बघू शकता अशा पद्धतीने मी छान मसाले परतून घेतलेले. आता याच्यामध्ये कट करून घेतलेल्या वांग्याच्या फोडी आपण ॲड करू. आता ही वांगी माझे बरेच दिवस झाली, ती 4-5 दिवस झाली होती आणून, त्यामुळे थोडीशी वांगी काळी पडलेली होती. पण फ्रेश वांगी असेल तर भाजी अजून छान लागते. तुम्ही एकदा नक्की बाजारातून वांगे आणल्या त्याची भाजी बनवून बघा, खूप छान लागते. आता मी वांग्याच्या फोडी छान ॲड केलेल्या आहेत. वांग्याच्या फोडी मी छान आता परतून घेते सर्व मसाल्यांसोबत. वांग्याच्या फोडी मी छान परतून घेतलेल्या आहेत. मसाला छान वांग्याच्या फोडींना कोट झालेला आहे, पाहू शकता तुम्ही. आता ह्याच्यामध्ये आपल्याला गरम पाणी ॲड करायचं आहे. गरजेपुरतंच ॲड करायचं आहे. जेवढं वांगी शिजण्यासाठी लागेल पाणी तेवढंच ह्याच्यामध्ये ॲड करायचं आहे. तर मी आता पाणी ॲड केलेलं आहे आणि छान पाण्यामध्ये या फोडी छान मिक्स करून घेते. अजून थोडंसं कमी आहे पाणी, मी थोडंसं अजून ॲड करणार आहे ह्याच्यामध्ये पाणी. आता मी पाणी ॲड केलेलं आहे. आता ह्या पाण्याला थोडीशी उकळी आली की ह्याच्यामध्ये आपल्याला 5 ते 6 चमचे शेंगदाण्याचं कूट ॲड करायचं आहे. पाहू शकता थोडं कमी पडलं होतं म्हणून मी अजून जास्त ॲड केलेलं आहे. आणि हे शेंगदाण्याचं कूट छान भाजीमध्ये मिक्स करून घ्यायचं. व्यवस्थित भाजीमध्ये हे शेंगदाण्याचं कूट मिक्स व्हायला हवं आणि शेंगदाण्याच्या कूटामुळे ही भाजी खूप छान लागते. आता शेंगदाण्याचं कूट व्यवस्थित मिक्स झालेलं आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, शेंगदाण्याचं कूट छान मिक्स झालं की त्या भाजीवरती किंवा त्या भाजीच्या कढईवरती एक प्लेट झाकून एक 5 मिनटं ही भाजी शिजू द्यायची. 5 मिनटानंतर ह्याच्यावरची प्लेट काढून एकदा भाजी छान मिक्स करून घ्यायचे. पाहू शकता अजून परफेक्ट शिजलेली नाही आहे. मी पाहते, चेक करणार आहे एक फोड, तर अजून व्यवस्थित शिजलेली नाही, अजून थोडीशी कच्ची आहे. त्याची वांग्याची साल आहे थोडीशी हार्ड आहे अजून. तर मी भाजी छान एकत्र मिक्स करून घेतली आणि अजून त्याच्यावरती एकदा प्लेट ठेवून भाजी अजून ते 5 ते 10 मिनटं मी त्याला शिजवून घेणार आहे. 10 मिनटात आपली भाजी छान शिजते आणि पाहू शकता किती छान त्याला तर्री पण आलेली आहे. एकदम तेल छान सेपरेट झालेलं आहे आणि भाजी पण एकदम परफेक्ट शिजलेली आहे. ही भाजी भाकरीबरोबर, भाताबरोबर, चपातीबरोबर खूप छान लागते. आता ह्याच्यामध्ये मी भरपूर अशी कोथिंबीर ॲड करणार आहे. कोथिंबीर जेवढी जास्त कोथिंबीर घालाल ना तेवढी भाजी छान टेस्टी लागते. तर ही कोथिंबीर मी छान भाजीत मिक्स करून घेते आणि आपली ही भाजी खाण्यासाठी तयार आहे. तुम्ही एकदा नक्की करून पहा आणि त्याआधी माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या